रामकृष्णारी मंडळी हे आपला आळंदीतला दुसरा दिवस आणि पार्ट 3. अंघोळ करून मठात बसलो होतो तेवढ्यात मधु महाराजचा फोन आला. ये म्हणले आपण दर्शनाला जाऊ. मंदिरात तर आम्ही मुख्य दरवाजानेच गेलताव. आज किती पण उशीर लागू दे म्हणलं, आज माऊलींचं दर्शन घेतल्याशिवाय बाहेर जायचंच नाही. ही आहे श्री ज्ञानोबारायांची पालखी. मंदिराच्या आतमध्ये आहे हैबत बाबांची समाधी. परत आम्ही घेतलं श्री संत एकनाथ महाराजांचं दर्शन. मंदिराच्या मागच्या साईडला श्री मुक्ताबाईंचं मंदिर होतं. मुक्ताई मंदिर पासून श्री ज्ञानोबारायांच्या समाधीपाशी जायला एक बारका दरवाजा होता. तिथून मी गेलो आत. मंदिराच्या गाभाऱ्यात तर लयच गर्दी होती. तर जाऊन रांगेत उभारलो. इथं आत आहे ज्ञानोबारायांची समाधी. मध्ये तर मोबाईल घेऊन जाऊ देत नाहीत, पण माझं तर दर्शन एकच नंबर झालं. दर्शनाला तर मी एकटाच गेलतो. ही महाराज का आले नव्हते. त्यांच्या संग बसलो थोड्या वेळ मंदिरात. परत महाराज म्हणले जातो. मी पण निघालो आपल्या मठाकडे. आपल्या मठाच्या शेजारी एक वारकरी शिक्षण संस्था होती. तिथं पोरं करत होते भजन. मी बसलो थोड्या वेळ ऐकायला. इकडे तर चालू होतं भजन आणि इकडे तर चालू होतं स्वयंपाक. पटापट करा म्हणलं जेवायला. आता स्वयंपाक झाला म्हणले, आता बसा जेवायला. मग काय सगळेजण बसलो पद्धतशीर जेवायला. मठातलं जेवण तर क्वालिटीच होतं. जेवण झालं की आपली बॅग घेतलो आणि निघालो कासरवाडीला. कारण आपल्याला जायचं होतं आत्याच्या घरी. आळंदीमधनं रिक्षात बसला, नीट निघालो कासरवाडीकडे. रिक्षातनं तर उतरून निघालो चालत घराकडं. आल्या पहिला बसून तर काय करमत नव्हतं म्हणून लावलो टीव्ही. तोपर्यंत इकडे चालू होती पाणीपुरीची तयारी. पण तर काय सोडतो, मग घेतलो ताटात पद्धतशीर पाणीपुरीन वडता वडलो. पाणीपुरी तरी एकच नंबर होती. खाऊन परत मी गच्चीवर आलो. गच्चीवर आल्यावर तर आपल्याला दिसले कोंबडीचे पिल्ले. हे तर लयच बारके होते, नल्ला जाळीमध्ये ठेवते. परत खाली येऊन बसलो आणि आपलं स्वेटर घातलो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक फॉलो नक्की करा. रामकृष्ण हरी.